मंदिरं, महल, श्रीकृष्ण भगवानांच्या नगरी बांधल्या गेल्या, त्या सगळ्या विश्वकर्माजींनीच. कधी पण बघा तर तुम्ही कुठल्या किल्ल्यावरती फिरायला गेलात, गाईड असतात, ते तुम्हाला कधी वॉशरूम कुठे आहे, टॉयलेट कुठे आहे हे सांगतात का? हा मंत्र 108 वेळा बोलल्यानंतर, 45 दिवस सतत बोलल्यानंतर तुमच्या आयुष्यात कुठलेच कष्ट, कुठलेच दुःख राहणार नाही. म्हणजे फार नशीबवान आहेत ज्यांचा जन्म गुमडा यायच्या किंवा ह्या गुमडे गावामध्ये झालेला आहे. मग त्या वास्तूचा त्या भाडेकरूवर काही परिणाम होतो का? की कोणती तरी जमीन घेतली एखाद्याने किंवा एखादं घर बांधलं आणि त्याच्या होत्याचं नाही झालं, वास्तुदोष होऊ नये त्यासाठी प्रामुख्याने मुख्य 2 गोष्टी कराव्यात. म्हणजेच सगळ्यात मोठा वास्तुदोष असा आहे की घरात नवीन घर बांधताना आपण वास्तुशास्त्रानुसार ते कसं बांधावं, त्यांच्यासाठी एक प्लॅन आणलाय मी स्पेशल आज. नमस्कार, मी अक्षय सातार्डेकर. मंडळी, पक्ष्यांना त्यांचे घरटे आहेत, प्राण्यांना त्यांच्या ढोली आहेत, त्यांच्या गुहा आहेत, पण माणसाच्या मुलाला या जगामध्ये तोंड लपवायला जागा नाहीये. पण हे विधान खोटं ठरवणारे स्थापत्यशास्त्रज्ञ, वास्तुशास्त्रज्ञ, कुशल इंजिनियर आज निर्माण होत आहेत. अहो, माणसाच्या मुलालाच तोंड लपवायलाच काय, पण त्याला सुखावाह असे उपभोग घेण्यासाठी सुखावाह अशा मोठ्या मोठ्या इमारती, मोठमोठे महाल आजच्या घडीला उभे राहत आहेत. मला वाटतं ही मंडळी हळूहळू चंद्रावर सुद्धा पोहोचतील. आज आपण वास्तुशास्त्र याच्याविषयी अधिक जाणून घेणार आहोत. सुख, समृद्धी, ऐश्वर्य, समाधान या गोष्टी आपल्या घरात नांदाव्यात असं जर आपल्याला वाटत असेल तर आपलं घर हे वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलं गेलं पाहिजे. आज याविषयी अधिक माहिती आपल्याला मिळणार आहे. याकरिता वास्तुतज्ञ गौरवजी सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. गौरवजी, नमस्कार. नमस्कार. या विशेष भागामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल तुमचंही आभार. नक्कीच. सर, मला पहिल्यांदाच तुम्हाला विचारायचं आहे की आज तुम्ही वास्तुशास्त्रज्ञ म्हणून सुपरिचित आहात, पण तुम्ही वास्तुशास्त्र या गोष्टीकडे कधी वळलात आणि कसे वळलात? नक्की. तर ही सुरुवात अशी झाली की माझ्या वास्तुदोषांची सुरुवात झाली. म्हणजेच काय की काही वर्षांपूर्वी, एक 8-9 वर्षांपूर्वी आपण एक आयुष्यामध्ये एक स्टेबल स्टेज येतं, म्हणजे जॉब करत असतो, काम करतो आणि एक प्रत्येक माणसाची एक इच्छा असते, तो शहरात राहू दे, गावाकडे राहू दे, की एक स्वतःचं घर असावं, स्वतंत्र घर, सार्वजनिक नाही. तर तसंच मी तेच करत असताना मला एक अशी ऑफर आली की घर होतं एका चाळीमध्ये आणि ते मी घेतलं इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा आपण घेतो म्हणून. आणि त्या घरामध्ये त्या घराचे पेपर्स, त्या घराचे रजिस्ट्रेशन माझ्या नावावर झाल्यानंतर मी जॉब करता करता माझ्या स्टेबिलिटीवरती काय परिणाम झाला, मी कसं म्हणजे कर्जामध्ये गेलो, त्यातून बाहेर पडण्यासाठी मी स्वतः त्याच्यावरती अभ्यास करायला चालू केला. जसं उदाहरण सांगायचं गेलं तर आपण जेव्हा एक गाडी मेकॅनिककडे देतो आणि आपण सगळं मेकॅनिक काय करतोय ते बघत असतो, पण आपल्याला माहीत नसतं तो नक्की काय करतो. तर परत जेव्हा सारखी गाडी बंद पडते तेव्हा आपण असं म्हणतो की आपणच का नाही ते चेक करावं, बरोबर, भले आपल्याला ते येत नाही. आणि तशा प्रकारे माझी ही जर्नी, माझा प्रवास सुरुवात झाला वास्तूचा. आणि अशा प्रकारे मी 7-8 वर्ष ह्याच्यावरती अभ्यास केला आणि नंतर सगळं बघत गेलो. मी IT मध्ये काम करायचो, IT मध्ये डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून होतो. आणि ह्याच्या मागे लॉजिक काय, प्रत्येक दिशांबद्दल काय अभ्यास आहे, घराचे पेपर्स, कुठल्याही जमिनीचे पेपर, तुम्ही जर गावाकडे पण इकडे बघाल, आपल्या कोकणामध्ये सिंधुदुर्गातही बघाल, तर तुम्हाला दिसेल की कुठलीही जमीन घेतल्यानंतर एखाद्याची भरभराटी होते किंवा तुमच्या चर्चेमध्ये तुम्हाला विषय भेटू शकतो गावच्या, की कोणती तरी जमीन घेतली एखाद्याने किंवा एखादं घर बांधलं आणि त्याच्या होत्याचं नाही झालं. तर त्यामुळे वास्तू ही फार आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, कल्याण, ऐश्वर्य, शांतता, सुरक्षितता आणि स्वास्थ्य चांगलं ठेवण्याचं काम करते. बरोबर. तर त्यासाठी ह्याचा अभ्यास करत करत मी ह्या प्रवासात सुरू झालो आणि आज वास्तुतज्ञ गौरव सावंत म्हणून सोशल मीडिया हँडल्सवरती आम्ही बघत असतो. वास्तू म्हणजे नक्की काय, काय सांगाल तुम्ही याच्याविषयी? वास्तू म्हणजे कसं आहे की वास्तू ह्याचा अर्थ असा आहे की जिथे आपण आपल्या कुटुंबाबरोबर, आपल्या परिवाराबरोबर, आपल्या मुलांबरोबर किंवा आपल्या म्हणतात आपण सार्वजनिक घरं पण नसतात किंवा जॉईंट फॅमिली आपण राहतो, तर ज्या ठिकाणी, ज्या भवनामध्ये, ज्या प्रासादामध्ये आपण ज्या कुटियामध्ये म्हणू शकतो, म्हणजे कुटिया हिंदी शब्द झाला, झोपडीमध्ये आपण वास करतो, त्याला वास्तू म्हणतात. आणि ह्याचा उगम कुठून झाला किंवा ह्याचा शब्द हा कुठून आला, तर फार
वर्षांपूर्वी किंवा हजारो वर्षांपूर्वी तुम्ही म्हणू शकतात पुराणाने याचं पुराणांमध्ये याचं वर्णन आहे मत्स्य पुराणात, की देवांचे देव महादेव शंकर भगवान अंधकासुर राक्षसाबरोबर लढाई करताना त्यांचे काही श्रमबिंदू पृथ्वीवरती पडले आणि त्या श्रमबिंदूतून एक पुरुष, एक देव असा निर्माण झाला. त्याचं नाव वास्तुपुरुष, त्याचं नाव वास्तुदेव. आणि त्याला बघून पृथ्वी तलावरती सगळे देव घाबरले आणि जगतपिता ब्रह्मदेवांकडे गेले की ह्या वास्तुपुरुषाचं किंवा ह्या वास्तुदेवाचं करायचं काय. तेव्हा त्यांनी सांगितलं ह्या वास्तुपुरुषाला पृथ्वीवरती उलटा म्हणजे पोटाच्या ह्याने उलटा गाडावा आणि असा त्याला पृथ्वीमध्ये गाडावा की त्याचं डोकं वास्तुपुरुषाचं ईशान्य दिशेला असावं पृथ्वीच्या आणि त्याचे पाय नैऋत्य दिशेला. आणि अशा प्रकारे वास्तुपुरुष हे नाव पडलं. आणि ह्याच्या प्रकारे प्रत्येक, आणि त्यांना जेव्हा ह्या गोष्टी घडल्या तेव्हा वास्तुपुरुषांनी ब्रह्मदेवाला विचारलं, वास्तुपुरुषांनी ब्रह्मदेवांना विचारलं की माझं पाप आहे, मी काय केलं. तर तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितलं की तुम्हाला मी वरदान देतो, जो कोणी वास्तू बांधेल किंवा जो कोणी कुठलाही प्लॉट विकत घेईल आणि त्याची जेव्हा पूजा करेल तेव्हा पहिली पूजा तुझी असेल. बरं. आणि त्याची पूजा तू नाही केलीस तर तो तुझा भक्षक बनेल. भक्षक म्हणजे जे काय आपल्याला छोटे मोठे त्रास होतात वास्तूमध्ये आपल्या जमिनीमध्ये, त्याचाच अर्थ भक्षक. त्याचं भक्ष आहे. त्याचं भक्षक होईल. म्हणून आपण वास्तू हवन, वास्तू यज्ञ, गृहप्रवेश करताना वास्तुपूजा करतो, वास्तुशांती हे शब्द आपण ऐकत आलो असो. बरोबर. तर त्याच्यासाठी हा वास्तू म्हणजे काय आणि वास्तुपुरुष म्हणजे काय आणि त्याचं शास्त्र जे म्हणायला गेलं तर आपण वास्तूमध्ये कुठल्या गोष्टी कुठे ठेवायला हव्या, त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो द सायन्स ऑफ आर्किटेक्चर, ह्यालाच वास्तू म्हणतात. की तुमच्या वास्तूमध्ये कुठल्या गोष्टी कुठे असाव्या. जीवन आवश्यक वस्तू असतात, जशा आपण चूल झाली आपली, आपण हिंदू धर्मामध्ये देवघर असतं ते झालं, किंवा झोपण्याची जागा झाली, हॉल झालं, एकत्र मिळून सगळे बोलतो, विचार विनिमय करतो, कुठली मीटिंग घेतो फॅमिलीची, त्यासाठी हॉल असतो, तो कुठे आहे, ह्या सगळ्या गोष्टी. बरं. माझ्या घराला वास्तुदोष होऊ नये म्हणून मी नेमकी कोणती काळजी घ्यावी? वास्तुदोष होऊ नये त्यासाठी प्रामुख्याने मुख्य 2 गोष्टी कराव्यात. म्हणजेच की तुमची जी ईशान्य दिशा आहे तर ती कुठली दिशा ईशान्य, त्याच्यासाठी आपण पहिल्या दिशा सांगू आणि त्याच्यानंतर वास्तुदोष होऊ नये यासाठी आपण काय करायला हवं ते सांगू. तर प्रामुख्याने आपण उत्तरेपासून सुरुवात करू. उत्तर दिशा, त्यानंतर तुम्ही पूर्व येते, आपण क्लॉकवाईज म्हणतो ना, घड्याळ फिरतं तसं फिरू. उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. आता उत्तरेच्या आणि पूर्वेच्या मधली दिशा तिला ईशान्य दिशा म्हणतात, जिथे वास्तुपुरुषाचं डोकं आहे. पूर्व आणि दक्षिणेच्या मध्ये जो येतो कोपरा येतो किंवा जी जागा येते घरातली, किंवा तुमचा प्लॉट कसाही असू दे, चौकोनी, आयताकृती किंवा थोडा वर्तुळाकार, जो कोपरा येतो त्याला आग्नेय म्हणतात. दक्षिण आणि पश्चिमेच्या मधला जो कोपरा येतो नैऋत्य, जिथे वास्तुपुरुषाचे पाय आहेत, मी सांगितलं तुम्हाला स्टोरी सांगता. आणि पश्चिम आणि उत्तरेच्या मधला जो कोपरा येतो वायव्य. ह्या झाल्या 8 दिशा: पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य. या अशा दिशा झाल्या. ह्याच्या मधल्याच्या दिशा आहेत ज्या विश्वकर्म प्रकाशजी म्हणजेच देवतांचे आर्किटेक्चर, जेवढी मंदिरं पुरातन काळी किंवा जेवढी मंदिरं, महल, परत श्रीकृष्ण भगवानांच्या नगरी बांधल्या गेल्या, त्या सगळ्या विश्वकर्माजींनीच, तेच आर्किटेक्ट आहेत देवांचे आणि तेच या विश्वाचे आणि या पृथ्वीचे आर्किटेक्ट आहेत. तर त्यांच्या विश्वकर्म प्रकाश ग्रंथात लिहिलेलं आहे की ह्या मधल्या ज्या दिशा आहेत त्या कुठल्या कुठल्या संदर्भात आहेत. जसे की ईशान्य आणि पूर्वेच्या मध्ये आली एक दिशा जी जागा राहते, पूर्व आणि आग्नेयच्या मध्ये एक जागा राहते, ती आग्नेय आणि दक्षिणेच्या एक मध्ये जागा राहते, तिला नाव म्हणजे कसं, आग्नेय आणि दक्षिणेच्या मध्ये म्हणून दक्षिण आग्नेय, दक्षिण आणि नैऋत्यच्या मध्ये म्हणून दक्षिण नैऋत्य, नैऋत्य आणि पश्चिमेच्या मध्ये म्हणून पश्चिम नैऋत्य, पश्चिम आणि वायव्याच्या मध्ये म्हणून पश्चिम वायव्य. अशा ह्या टोटल अशा मिळून 16 दिशा आहेत. 16 दिशा. तर ह्यामधील तुम्हाला जे महत्वाचे घातक वास्तुदोष तुम्ही म्हणू शकता, किंवा जे कोणी आपले व्ह्युअर्स आहेत अख्ख्या सिंधुदुर्गात, कोकणात आणि महाराष्ट्रात आणि जगभर, तर त्यांनी ह्याच गोष्टीची काळजी घ्यायची की तुमच्या ईशान्य दिशेला म्हणजे वास्तुपुरुषाच्या डोक्याकडे टॉयलेट येऊ नये. ओके. सगळ्यात मोठा वास्तुदोष असा आहे की घरात टॉयलेट असणं. कारण की तुम्ही कधी ऐकलायत का की जर तुम्ही पुस्तकं वाचता, तुमचं वाचन चांगलंच असणार, तुम्ही निवेदक आहात म्हणजे तर तुम्ही जर पुस्तकं वाचता, तुम्ही कधी पण बघा, किंवा तुम्ही कुठल्या किल्ल्यावरती फिरायला गेलात तर तुम्ही हे बघितलेत की ते तुम्हाला कधी गाईड असतात, ते तुम्हाला कधी
वॉशरूम कुठे आहे, टॉयलेट कुठे आहे हे सांगतात का? नाही सांगत. किंवा तुम्ही कुठल्या किल्ल्यामध्ये असं बघून आलात का तुमच्या बघण्यामध्ये? नाही आहेत, म्हणजे मी हा. जेवढे किल्ले बघितले तिथे नाहीच आहेत. हा. हा. किंवा मंदिर झाले किंवा महल झाले, हम्म. हे आधीच्या गोष्टी आहेत. तेव्हा हे राजा महाराजांच्या गोष्टी झाल्या. हम्म. पण सगळ्यात प्रामुख्यानं पुढे पुढे म्हणतात ना, पॉप्युलेशन आपलं वाढत गेलं आणि नंतर नंतर ह्या गोष्टी घडत गेल्या, बिल्डिंग मोठ्या बनत गेल्या. हो. कारण की वास्तू जे लिहिलं गेलेलं ते फक्त महलांसाठी, घरांसाठी. तेव्हा त्यांना माहित नव्हतं, जेव्हा लिहिलं गेलं तेव्हा एवढ्या मोठ्या बिल्डिंग आज बनतील. बरोबर. तर म्हणून वास्तूमध्ये जे तुम्ही जो प्रश्न विचारलात त्याच्यावर मी पुन्हा येतो की वास्तूमध्ये जर दोष बघायचे असेल तर ईशान्येला टॉयलेट कधीच नसावं, नैऋत्येला मोठा खड्डा नसावा, नैऋत्येला मोठी बारी नसावी, नैऋत्येला मोठी काच नसावी. हे 2 झाले मेजर वास्तुदोष. त्याच्यानंतर झालं तुमच्या आग्नेय दिशेला जे किचन असतं त्याचा कडप्पा हा हिरवा असावा. ते हिरवा कशाला? तर जर तुम्हाला जशा मी दिशा सांगितल्या तसेच पंचतत्व हा शब्द कधी ऐकलाय तुम्ही? पंचतत्व. तर पंचतत्व असं आहे, हे पूर्ण सृष्टी पंचतत्वानी बनली आहे. तुम्ही मी पंचतत्वानी बनले, पूर्ण शरीर पंचतत्वानी बनले आणि एक दिवस ते पंचतत्वातच विलीन होणार आहे. तर जसं मी तुम्हाला दिशा सांगितल्या, आता मी तुम्हाला वास्तुदोष सांगितले, तर तसेच मी तुम्हाला तत्व सांगतो की किचन कडे मी जसं सांगितलं की हिरवा कडप्पा नेहमी असावा. तर का? तर जलतत्व, उत्तर दिशा ही जलतत्वाची आहे, जल म्हणजे पाणी. पूर्व दिशा ही वायू तत्वाची आहे. वायू तत्व म्हणजे काय? आपल्या भोवती सगळं आहे, वायू, वारा, हवा आणि ऑक्सिजन. ऑक्सिजन आपल्याला कशापासून भेटतं? झाडांपासून, ज्यामध्ये आपण आता बसलो आहोत. त्याच्या पुढे येते अग्नितत्व. अग्नितत्व ही दक्षिणेची दिशा, दक्षिणेला अग्नितत्व आहे. त्याच्या पुढे आपण येतोय नैऋत्य दिशेला, जिथे आपण सांगितलं वास्तू पुरुषाचा पाय असतो. तर तिकडे येते पृथ्वी तत्व. पृथ्वी म्हणजे आपण जेव्हा कुठलीही गोष्ट बसतो किंवा आपण आता जे बसलो आहे आपण थोडं उंचीवर आहे की आपण जेव्हा जमिनीवर बसतो ते पृथ्वी तत्व. त्याच्या पुढे आपण येतोय पश्चिमेला आकाश तत्व. आणि आकाश तत्वाचं एवढं महत्व आहे की जर तुम्ही कुठलीही गोष्ट तुमची जेव्हा स्वप्न पूर्ण होते आणि तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल, तुम्ही पहिले कुठे बघता? वरती बघतो. आपण असं करतो, नेहमी असं करतो. तुम्ही ऍथलेटिक्स बघा, ऑलिम्पिक्स मधले ऍथलेटिक्स बघा, कुठल्याही क्रिकेटच बघा, सेंचुरी झाल्यावर कुठे करतो, फुटबॉलर बघा. मग त्यांचा धर्म कुठलाही असो, पण आकाश तत्व असं आहे, आकाशाला लिमिट नाहीये. जसं आपल्या मनाला लिमिट नाही तसं आकाश तत्वाला लिमिट नाहीये. तर आकाश तत्व हे पश्चिम दिशेला आहे आणि म्हणून पश्चिम दिशेची जी महत्व आहे पश्चिम दिशेत, ते मी तुम्हाला पुढे येताना सांगतो. पुढे आपल्या जे काही क्वेश्चन्स येतील त्याच्यामध्ये त्याचं सांगेन. तर हे अशी तत्व आहेत आणि ह्याच्यामुळे किचन जो आग्नेयाला येतो तिकडे तुमचं अग्नितत्व आहे. आणि अग्नितत्वामध्ये काळा कलर काय येऊ नये, तर जेव्हा तुम्ही जलतत्व किंवा पाणी, आपण असं म्हणू, जसं आपण म्हणालो पंचतत्व, एकदम सोप्या भाषेत जेणेकरून सगळ्यांना कळेल की हे आयुष्य किंवा हे शरीर आणि निसर्ग 5 गोष्टींनी जसं बनलंय, जल, वायू, अग्नी, पृथ्वी, आकाश, तसं आपण म्हणू पाणी, वारा, आग, पृथ्वी ज्याच्यावर आपण सगळ्या गोष्टी आहेत, पृथ्वीवरच सगळं आहे, आणि आकाश. तर मला सांगा, पाण्याचा रंग तुम्हाला कसा दिसतो किंवा तुम्ही जेव्हा पाणी ऐकता कसा दिसतो तुम्हाला? मग निळा रंग, निळा किंवा ट्रान्सपरंट. रात्रीचा तुम्ही बघाल तर ब्लॅक. तर ब्लॅक कलर हा पाणी दर्शवतो, म्हणून ब्लॅक कलरचा कडप्पा नसावा. दुसरी गोष्ट, हा झाला एक तिसरा दोष. पहिला दोष मी तुम्हाला सांगितलं ईशान्येकडे, दुसरा नैऋत्य, आग्नेयाकडे हे नसतं. कारण की जर तुमच्या आग्नेय दिशेकडे काळा कडप्पा असेल तर तुम्हाला सारखे खर्च किंवा सारखे काही ना काही खर्च तुमचे चालूच राहणार. मग तुमचा आजारपण असू दे, तुमचं कोणाकडे पेमेंट अडकलेलं असू दे, तुमच्या काही गोष्टी घरामध्ये कोणाचं लग्नाचं काय असू दे. कारण की ह्या ज्या दिशा आहेत, ज्यांचे तत्व सांगितलं, त्या तत्वांकडे किंवा प्रत्येक ग्रह, 9 ग्रह तुम्ही ऐकलाय, 9 ग्रहांच्या पण दिशा आहेत. बरं. जसं उत्तरेला बुधग्रह आहेत, ईशान्येला गुरुग्रह आहेत, पूर्वेला सूर्यदेव आहेत, सूर्यग्रह आहेत, आग्नेयाला शुक्रग्रह आहेत. आणि शुक्रग्रह तुमच्या कशाचे कारक आहे, जे मी तुम्हाला सांगतो, काळा कडप्पा नसावा किंवा अग्नी, आगेवरती काळा कडप्पा. काळा हा रंग पाण्याचा मी तुम्हाला सांगितलं. तर आगेवरती पाणी येऊ शकतं का? किंवा आगेवरती तुम्ही पाणी ओतलं तर काय होणार? आग विझून जाईल. मग तसं तुमची आग जिथे विझणार किंवा तुमचा तो दोष जिथे निर्माण होणार, तुमचा शुक्रग्रह डाऊन होणार. शुक्रग्रह डाऊन झाला तर तुमच्या लाईफ मधल्या ज्या लक्झरीज आहेत किंवा तुम्हाला इन्कम सोर्स आहेत त्याच्यामध्ये त्रास होणार. तुमचे पैसे सारखे वाया जाणार कशा ना कशा गोष्टीमध्ये. तर हे आहे. त्याच्या पुढे आपण येऊ दक्षिणेला. तर दक्षिणेला मंगळ ग्रह आहे. त्याच्या पुढे आपण नैऋत्येला येऊ, तिथे राहू. नैऋत्येला जिथे मी सांगितलं तुम्हाला जो ग्रह आहे तो राहू ग्रह आहे. पश्चिमेला येत आहे तुम्ही, तर पश्चिमेचा जो ग्रह आहे तो ऐकल्यावर तुमच्या तोंडावरती स्माईल आहे, शनी ग्रह.
ज्याला सगळे घाबरतात. गावरतात. हा. आणि त्याच्या पुढे जो आपण येतो शेवटचा वायव्य, हम्म. तिकडे चंद्रग्रह. असे हे 9 ग्रह आहेत. हम्म. तर जसं तुम्ही ग्रह ऐकलात, तर म्हणून किचनच्या इथे किंवा आग्नेयच्या इथे किचनमध्ये कधी पण स्वयंपाकघरामध्ये कठडा काळा नसावा. तो आग्नेय दिशेला तुमचं जर किचन असेल तर हिरवा असावा. बरं. तर हे काही वास्तुदोष आहेत हम्म. जे नेहमी प्रत्येकाने टाळावे. बरोबर. म्हणजे माझ्या घराला वास्तुदोष होऊ नयेत म्हणून हे हो. उपाय आपण केले पाहिजेत. हा. या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजे. हो हो त्यावर अंमलबजावणी केली पाहिजे. हो. आता आपण निसर्गाच्या सानिध्यात बसलेलो आहोत. आता कोकण म्हटल्यानंतर नारळ, आंबा, काजू ही झाडं आलीत. ही फलोत्पादनाची झाडं आहेत बरोबर. आमची. हो. मग ही झाडं आपल्या परिसरात नेमकी कुठल्या ठिकाणी असावीत याच्याविषयी काही सांगता येईल का? हो, नक्कीच. हं. जर समजा तुमच्याकडे एक प्लॉट आहे नॉर्मल 5 गुंठे 10 गुंठे, आणि ज्याच्यामध्ये तुम्ही घर बांधले, तर जर तुम्ही त्याची दिशा विचारताय तर त्याची प्रामुख्याने दिशा सांगायची तर दक्षिण. तर का दक्षिण? हा. तर ह्या पिकांना जास्त करून ऊन लागतं. जसं तुम्ही म्हणालात की ह्या भागात, तर मीही ह्याच भागातला आहे, त्याच्यामुळे थोडं आई वडिलांमुळे आणि फिरल्यामुळे थोडं माहिती आहे. तर दक्षिण ताफेचा आंबा आपण म्हणतो, दक्षिण ताफेचा आंबा छान लागतो. किंवा मी जेवढं सिंधुदुर्गात जेवढं फिरलो, आणि एक बाकर आहेत जे आमचे फॅमिली फ्रेंड तुम्ही म्हणू शकता, वेंगुर्ल्याचे साळगावकर म्हणून, बरं. बबन साळगावकर. तर बबन त्यांच्यामुळे साळगाव, माहिती आहे, त्यांनी पण त्यांच्या बागेत फिरताना एकदा सांगितलं की किरण म्हणजे सूर्यकिरण, सूर्याचं पहिलं किरण जे येतं ते आंब्याला ह्या लागतं म्हणून हा आंबा असा आहे. किंवा निंबार ह्या आंबांका लागतात. तर निंबार म्हणजे आपण ऊन म्हणतो ना जास्त, तर ऊन म्हणतात. तर तसंच दक्षिण ताफेचं जे असतं त्या ह्या पिकांना दक्षिण दिशा नेहमी चांगली. किंवा दक्षिण दिशा तुमच्याकडे नसेल भेटत तर पूर्व, आग्नेय आणि दक्षिण या ठिकाणी नेहमी चांगली. ओके. जसे हे सुपारी म्हणालात तुम्ही, आंबे म्हणालात, आणि नारळ हे नेहमी दक्षिण दिशेला चांगले. दक्षिण दिशेला चांगले. हो, ठीक आहे. आता एखाद्या जागेचं जर आम्हाला ब्रह्मस्थान काढायचं असेल तर ते कसं काढलं जातं? जरा आमच्या प्रेक्षकांना सुद्धा ऐकायला ते आवडेल, म्हणजे त्यांना माहिती मिळेल त्या हो सांगतो. हो, एखादा प्लॉट आहे, जसं आपण इथे बसलोय, तर हा एक आपला प्लॉट आहे. तर आपण कसं करतो की प्लॉटचं जेव्हा तुमच्याकडे मेजरमेंट घेतो, ह्या पृथ्वी तलावर कुठलीच जमीन प्रॉपर रेक्टँगल, स्क्वेअर किंवा आयताकृती आणि चौकोनी नाही आहे. तर आपण काय करतो, आपण पूर्ण बॉर्डर जी प्लॉट असते त्याचं मेजरमेंट घेतो. मेजरमेंट घेतल्यावर तुम्हाला मिड पॉईंट भेटतो, मध्यस्थान मिड पॉईंट भेटतो आपल्याला. आणि तो मिड पॉईंट घेतल्यानंतर आपण जो कंपाऊंड जे असते म्हणतो ना आपण, कंपाऊंड, प्रत्येकाची कंपाऊंड असते, कोणाची वय असते, त्याची जी कंपाऊंड आहे त्याचं मेजरमेंट घेऊन जो मिडल पॉईंट आपल्याला भेटतो त्याला आपण ब्रह्मस्थान म्हणतो. ब्रह्मस्थान. असं आपण आपलं ब्रह्मस्थान काढतो. जसं फ्लॅट झालं, काही घरं झाली किंवा जे प्लॉट झाले, तर हे कंपाऊंड आहे ना, हे कंपाऊंड त्याचं ऍक्च्युअल ब्रह्मस्थान आहे. कंपाऊंडचं जे मिडल येतं मेजरमेंट केलं त्याला आपण ब्रह्मस्थान म्हणतो. मग आता तुम्ही कंपाऊंड म्हटलं, म्हणजे कुंपण. आता आपल्या परिसराचं कुंपण हे सुद्धा वास्तुशास्त्रानुसारच असावं का? वास्तुशास्त्रानुसार असावं ह्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की ह्याचं काही महत्व आहे का? त्याचं महत्व म्हणजे सांगेन तुला की आपल्या शरीरामध्ये आतमध्ये भरपूर गोष्टी आहेत. जसं रक्तवाहिन्या झाल्या, हड्डी झाले, सेल्स झाले बॉडीचे, जे काय आतमध्ये आपल्या शरीरामध्ये आहे त्याला आवरण म्हणून, त्याला एक कवच म्हणून, त्याला कोटिंग म्हणून आपल्याला स्किन आहे. जेव्हा स्किन आपली फाटते तेव्हा बाहेरच्या बॅक्टेरिया, हवा त्याच्यावरती असर करतात. बरोबर. तर तुमच्या घराचं जर कंपाऊंड नसेल वैयक्तिक स्वतःचं, तर कंपाऊंडचं एवढं महत्व आहे की कंपाऊंड नेहमी माणसाकडे कंपाऊंड आधी असावं. कंपाऊंड पहिलं बांधावं, नंतर घर बांधावं. त्याचं कारण काय, जेव्हा तुम्ही डायरेक्ट घर बांधता आणि कंपाऊंड मधनं सगळ्या बाजूने तुमच्याकडे जेव्हा एनर्जीज येत असतात, तर सगळ्या बाजूने एनर्जीज ह्या त्याला चांगल्या आहेत की नाहीत हे एक सामान्य माणूस त्याची कल्पना, किंवा सामान्य माणसाला त्याची कल्पना नसते. म्हणून कंपाऊंड हे नेहमी पहिलं बांधावं. आणि कंपाऊंडचं जसं शरीराचं हे दिलं तसंच आपल्या कंपाऊंड, आपल्या प्लॉटला एक बंधन असावं. बरोबर. आणि ते बंधन घातलं की तिथे 45 देवता विराजमान होतात. म्हणजेच कुठले, तर प्रत्येक दिशेला 8 पदं आहेत, म्हणजे देवता आहेत. आणि ह्या 4 दिशेंचे 8 झाले, 8 चोक 32. आणि मध्ये आहेत जे 12 देवता. आणि एकदम मध्यस्थानी जे तुम्ही विचारलं ब्रह्मस्थान, ते ब्रह्माचं स्थान आहे. तर असे 45 देवता कसले, तर 32 जे बाहेर आउटर आपल्या कंपाऊंड मध्ये जे विराजमान आहेत, कंपाऊंड वरती विराजमान असतात ते. आणि 12 असुर आहेत, असुरी शक्ती, ज्या निगेटिव्ह झोन मध्ये काही गोष्टी आल्या की आपल्याला वास्तुदोषाचा त्रास होतो. आणि एक म्हणजे ब्रह्मदेव, असे मिळून 45.
बरं. तर हा असं कंपाऊंडचं हे महत्व आहे. आणि हे वास्तुशास्त्रानुसार कंपाऊंड पहिलं बांधावं, मग घर बांधावं. मग घर बांधावं. कारण की आजूबाजूने येणाऱ्या ज्या एनर्जीज असतात, ज्या ताकदी असतात, ज्या आपल्याला दिसू शकत नाहीत, ते आपल्यावरती काम करत असतात, कळत बरोबर. नकळत आपल्या आयुष्यावरती. आता आम्ही एखादी जागा विकत घेतो आणि त्या जागेत आता घर बांधण्या अगोदर आम्ही काय करतो, विहीर बांधतो. बरोबर. बरोबर ना. मग ती विहीर नेमकी कुठल्या स्थानी असावी? ओके. विहीर म्हणजे जलतत्व. हो. जसं मगाशी तत्वांचं मी तुम्हाला तत्वांचं. सांगितलं. तर जलतत्व कुठल्या भागात येतं तुम्हाला आठवतं? मी सांगितलं ते. तुम्हाला आठवतंय आता सांगितलं? नाही आठवत. तर जलतत्व हे उत्तरेकडे आहे. उत्तरेकडे. तर उत्तरेपासून पूर्वेपर्यंत, उत्तरेपासून पूर्व जी दिशा आहे तिथपर्यंत विहीर नेहमी चांगली. आणि जर ती आता हे बांधायच्या आधी आपण ज्याचं आपण डिस्कशन करतोय, पण असेही असतील आपले व्ह्यूअर ज्यांनी बांधून झालेले आहे, तर किंवा त्यांना भविष्यात बोरिंग जर मारायची असेल तर नेहमी त्यांनी पूर्वेपासून उत्तर दिशाच पकडावी पाण्यासाठी. किंवा ते आपल्या सिंधुदुर्गामध्ये, कोकणात आपण पाणी बघतात, किंवा काही तज्ज्ञ आहेत, गुरु आहेत, काही थोर माणसं आहेत, ते बघतात की त्यांना एक दैवी शक्ती असते, पाणी कुठे आहे ते बघायचं. तर त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करू शकता की गुरुजी मला ह्या दिशेला पूर्वेपासून उत्तर दिशेमध्ये तुम्ही कुठे पाणी आहे ते सांगितलं. कारण की त्याचं कारण काय, जेव्हा तुमच्या आग्नेय दिशेला पाणी येतं किंवा विहीर येते, तुमचं पॉवर, तुमची कॉन्फिडन्स, तुमचा पैसा, तुमची रोलिंग ही कमी होते. किंवा तुम्हाला जेवढे मी प्रोजेक्ट बघितले, 1-2 मी प्रोजेक्ट बघितलं, मध्ये मी कुणकेश्वर महादेवांच्या मंदिरात गेलेलो, तर तिकडे जाताना एक कन्स्ट्रक्शन बघितलं, ते बंद पडले. तर जेवढे कन्स्ट्रक्शन बंद पडले त्यांनी पूर्वेपासून नैऋत्येत अशा ठिकाणी विहीर घेतल्यात. त्याच्यामुळे त्यांचं एकतर कन्स्ट्रक्शन बंद पडतंय, काही रिसॉर्ट चालत नाही, आणि ज्यांच्या घरामध्ये दक्षिणेला विहिरी आहेत त्यांची तूही आजपासून अभ्यास करू शकतोस. त्यांचे काही कर्मकष्ट आहेत, म्हणजे निगेटिव्ह बोलता येणार नाही त्यांना, किंवा त्यांचं सुखात नाही आहेत ते, पण कर्मकष्ट त्यांना नेहमी जास्त असणार. बरोबर आहे. आता आपल्या प्रगतीमध्ये वास्तुदोष अडचण ठरतात असं म्हटलं जातं, पण हे कितपत खरं आहे? नक्कीच. आता जशा मी सगळ्या दिशा सांगितल्या, तर त्यांचं विशेषता सांगतो, म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं तर ॲट्रिब्यूट्स. तर प्रत्येक तत्वाचं आणि प्रत्येक दिशेचं एक महत्व आहे. तर जलतत्व, जसं पाणी झालं, पाण्याचं काम आहे वाहत राहणं, आणि जलतत्व हे उत्तरेला आहे. तर उत्तरेचं काम आहे, उत्तरेला कुबेर देवता आहे असं मानलं जातं उत्तर दिशेला, आणि उत्तरेला तुम्हाला नेहमी संधी द्यायची काम करतं. उत्तर दिशा तुमच्या घरातली संधी द्यायचं काम करते, ऑपॉर्च्युनिटीज आपण म्हणतो. मग तुमचा जॉब झाला, जसं तुम्ही आता होस्ट आहात ह्या चॅनलचे, तुम्हाला मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज येणं, तुम्हाला कंटिन्यू काम येणं, हे काम करतं उत्तर दिशा. बरं. त्याच्या पुढे ईशान्य. ईशान्याचं तुम्हाला सांगितलं वास्तुपुरुषाचं डोकं आहे तिकडे. तर डोकं काम काय करतं, नेहमी आयडियाज क्रिएट करायचं. डोक्यात तुमच्या नेहमी विचार, आयडियाज नवीन नवीन येतात. जसं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही टोमॅटो सॉस कधी खाल्लाय? तो आधी काचेच्या बॉटलमध्ये यायचा, माहिती आहे? तुम्ही खाल्लाय काचेच्या बॉटल? तुम्हाला नेहमी वाटत असेल ती बॉटल अशी करताना कधीतरी सिम्पली यायला पाहिजे, आणि थोड्या महिन्यांनीच पिचकू आलं. तर कोणतरी असा असेल मनुष्य ज्याचा ईशान्य दिशा भरपूर मजबूत असेल, त्यांनी आयडिया केली पण त्यांनी एक्झिक्यूट केलं. आपण आयडिया करतो पण एक्झिक्यूट करायला होत नाही, त्याचं कारण आहे मग ईशान्य दिशा. ईशान्य दिशा तुमच्या आयडियाची आहे. त्याच्यानंतर आली पूर्व दिशा. पूर्व दिशा ही पर्सनॅलिटीची आहे, पूर्व दिशा ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टची आहे, पूर्व दिशा ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट भेटण्यासाठी, पूर्व दिशा ही पुढाऱ्यांसाठी आहे. तुम्ही अजून काही बघाल की आजही काही सावकार आहेत किंवा राजकारणात मोठी नावं आहेत, समाजकारणात मोठी नावं आहेत, त्यांचं पूर्वेलाच दरवाजा असतो. किंवा तुमचे आजोबा आजी कधीतरी म्हणाले असेल की घर बांधतोस किंवा घर बांधतच जे कोण, त्यांनी कधी पण पूर्वेलाच दरवाजा ठेवावा, कारण की सूर्यकिरण, सूर्याची ताकद, प्राणशक्ती तुम्हाला पूर्वेकडूनच मिळते. त्याच्या पुढे येतोय आपण आग्नेय दिशेला. आग्नेय दिशेचं काम काय, जर तू कधी ऐकलंयस का, तू कधी मित्राला म्हणाला याचा मालवणीत आपण म्हणतो ना, याच्याकडे भरपूर पैसे येलेत, खिसू गरम दिसतात, असं ऐकलं? लोक पण दिसतात. हा, म्हणजे गरम आणि पैसा हे कधी, आणि त्याचा कलरही काय, आगेचा कलर आपण कुठला बघतो, म्हणजे तू कुठला फील करतो? लाल कलर. तर आग्नेय दिशेला तुमचं पैशाचं आहे, तिथे आग्नेय दिशा आहे, तिथे शुक्र ग्रह आहे, तिथे लक्ष्मीचा वास आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आग्नेय दिशा जरी डिस्टर्ब केलात तुम्ही तरी तुमच्या पैशामध्ये प्रॉब्लेम येतो. त्याच्या पुढे येतोय आपण दक्षिण दिशा. दक्षिण दिशा ही तुमची यश, मान आणि कीर्तीची आहे. यश, मान आणि कीर्तीची आहे. तुमची दक्षिण दिशा तुम्ही डिस्टर्ब केली, दक्षिण दिशामध्ये तुमच्या विहीर आले असेल तर तुमचं यश, मान, कीर्ती हे हळूहळू हळूहळू खड्ड्यात जाणार. किंवा तुम्हाला रिलॅक्स कधी होणार नाही तुम्ही आयुष्यात, नुसती दगदग चालू असणार. तुमचं नाम, आपण म्हणतो ना, एक
किती मेहनत केली तरी नाव होत नाहीये माझं, हो हो किंवा सगळे आपल्याला असं समजतात की हा काय करू शकत नाही. ते नैऋत्य दिशा ही स्टेबिलिटीची आहे. स्टेबिलिटी म्हणजे प्रत्येक गोष्टी स्टेबिलिटी आणण्यात, तिथेही स्थैर्य आणतं. स्थैर्य आणतं. तिथे तुम्ही जसं तुम्ही जर आता हा एक जे तुम्ही होस्ट आहेत, निवेदक आहेत, हे एक कला आहे. तर तुम्ही पण तुमच्या स्टेबिलिटीमध्ये जर काही हालचाल झाली किंवा होत असेल, किंवा असे काही आर्टिस्ट असतील ज्यांना काही स्टेबिलिटी येत नसेल, किती मेहनत घेतात, त्यांच्या घरात नैऋत्य दिशेला हमखास काही ना काही वास्तुदोष असणार. वास्तुदोष असणार. त्याच्या पुढे आपण येतोय पश्चिम दिशा. पश्चिम दिशा ही फार महत्वाची दिशा आहे. जसं इंग्लिशमध्ये कोणीतरी म्हणून गेलं वेस्ट इज वेस्ट, पण ते तसं नाहीये. त्यांनी म्हणून गेलं कारण की त्यांना सुपिरियर बनायचं होतं आणि आपल्या डोक्यात काहीतरी घालायचं होतं, कारण की आपण नेहमी वेस्टर्न कल्चरकडे वळत आलेलो आहे आजही. म्हणजे आपण आज सिंधुदुर्गात आहोत, म्हणजे शहरीकरणात नाही की गावाकडे पण आज आपण सगळीकडे बघतोय की वेस्टर्न कल्चरकडे जास्त वळत आपण फॉलो करतोय बऱ्यापैकी. मग आपण आपलं कल्चर किंवा आपले पुराण, आपलं शास्त्र, ह्याच्यात काय लॉजिक आहे, किती ताकद आहे बघत नाही. बरोबर. तर पश्चिम दिशेचं तुम्हाला महत्व सांगायचं गेलं तर मी आता आपण ज्या जागेत बसलेलो आहे, ज्या पवित्र भूमीमध्ये बसलेलो आहे, तर गुमडाई आई इथे मंदिर आहे. गुमडाई देवीचं आपल्या बाजूलाच गुमडाई देवीचं मंदिर आहे. तर घुमडाई देवीच्या मंदिराचं तुम्हाला सांगायला गेलं तर घुमडाई देवीकडे जेव्हा तुम्ही पाया पडता, घुमडाई देवीकडे बघून जेव्हा पाया पडता पश्चिमेला, आणि तुमची इच्छा मागता ती होणारच. त्याचं कारण असं, पश्चिम दिशेला जेवढी मंदिर आहेत, पश्चिम दिशेकडे जेव्हा तुम्ही बघून इच्छाशक्ती प्रकट करता ती होणारच. जसं घुमडाईचं हे गाव आहे, इकडे लोकांना त्यांना कुठलेही प्रॉब्लेम्स, कुठलेही कष्ट हरण करायचे असतील तर त्यांनी घुमडाई देवीकडे सतत 45 दिवस येऊन त्यांची प्रार्थना करावी. आणि घुमडाई देवी आईची जी मूर्ती आहे त्याच्या खाली जो एक मंत्र लिहिलेला आहे, तो मंत्र ज्यांनी सुचवला, ज्यांनी सांगितला ते महान व्यक्तीच असणार. त्याचं कारण असं की तो मंत्र, त्या मंत्रामध्ये कुठलीच नवदुर्गेची शक्ती, ताकद नाही असं नाहीये, सगळ्या देवादेवतेंची ताकद आहे. तर इकडच्या ग्रामस्थांना कुठेही बाहेर जायची गरज नाही. देवीकडे सतत त्यांनी 45 दिवस 108 वेळा तो मंत्र म्हणाले तर त्यांनी कुठलाही त्यांचा प्रॉब्लेम राहणार नाही. कुठलाही प्रॉब्लेम राहिला तर येऊन सांगावा. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्याचं कारण असं, मी काही या गावातला नाही, माझं गाव गोळवण आणि माझं मूळ गाव वांगणी. तर मी स्वतः जेव्हा इथे यायला चालू केलं, मी स्वतः आलो आणि मी हे स्वतः अनुभव घेतले, त्याच्यानंतर हे मी सांगतोय. तर तो मंत्र, जे मी ज्या मंत्राबद्दल बोलतोय, तर तो मंत्र असा आहे, जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा सदा नमोस्तुते. तर ह्या मंत्रामध्ये तुम्ही जर बघितलं, जयंती, मंगला काली, भद्रकाली, कपालिनी, दुर्गा, क्षमा, शिवा, धात्री, स्वाहा, या सर्व देवदेवतांचं नाव आहे. आणि तुम्हाला हे मंत्र बोलल्यानंतर, हा मंत्र 108 वेळा बोलल्यानंतर, 45 दिवस सतत बोलल्यानंतर तुमच्या आयुष्यात कुठलेच कष्ट, कुठलेच दुःख राहणार नाही. म्हणजे फार नशीबवान आहेत ज्यांचा जन्म घुमडाई आईच्या किंवा ह्या घुमडे गावामध्ये झालेला आहे. बरोबर, मालवणात झालेला. कारण की हे मंदिर फार प्राचीन आहे. आणि माझा जो अभ्यास आहे, जेव्हापासून मी इथे यायला लागलो, तर माझा जो अभ्यास आहे, तारखा किंवा साल चुकू शकतं, पण माझ्या अभ्यासानुसार हे मंदिर मला वाटतं 2003 ला ह्याचा जीर्णोद्धाराचं सुरुवात केली गेली आणि 2011ला पूर्णपणे जीर्णोद्धार झाला. त्याच्या आधी कौलारू होतं आणि नंतर जीर्णोद्धार झाला मंदिराचा. आणि 2011 साली इकडचे ह्या जीर्णोद्धार कमिटीचे जे अध्यक्ष आहेत दत्ताजी सामंत, त्यांनी काही प्रस्ताव मांडला गावकऱ्यांकडे की आपण जे पाषाणरूपी आहे तिला मूर्ती रूपात आणि घडव्या. आणि त्यांनी जो हा काही निर्णय घेऊन, त्यांना ग्रामस्थांनी जो सपोर्ट केला आणि जो निर्णय घेतला, आणि मूर्ती फार छान आहे. तुम्ही घुमडाईत नाही, महाराष्ट्रातून कुठूनही येणाऱ्यांनी, मालवण फिरायला येणाऱ्यांनी घुमडाई देवीचं दर्शन घ्यावं, तो मंत्र तिथे बसून 108 वेळा म्हणावा आणि त्यांनाच त्यांचे चमत्कार कळतील काय ते. तर हे असं आहे की हा जो मंत्र आहे, किंवा इकडे जे आपण म्हणतो ना, मी ऐकत आलोय की मी गेलो नाहीये, पण जे आम्ही इकडे वास्तू बघायला येतो किंवा जे माणसांना भेटतो, तर जास्त करून मी ऐकत आलोय ते सांगतोय की आपण बाबा भगत, कोणी असू दे, आता बाबा भगत हा शब्द मी वापरतोय, की आपण बाबा भगतांकडे जातो. आणि जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जाता, तर तुम्ही जर गेलात, तर अमावास्येच्या दिवशी जर त्यांच्याकडे गेला, तर तुम्हाला नेहमी असं बोललं जातं, जे मी ऐकलंय किंवा मी ज्यांच्याकडे, त्यांनी सांगितलं की आम्ही ज्यांच्याकडे जातो त्यांनी असं सांगितलं की पुढच्या अमावास्यापर्यंत तुमच्या केसात पण धक्को लागूच नाही. ह्यानी होतं काय, तुमच्या अंतर्मनात, तुझ्या कॉन्शियस माइंड मध्ये काय झालं,
की पुढच्या अमावस्यापर्यंत अमावास्येपर्यंत. तू सेफ आहेस. हम्म. ठीक आहे. म्हणजे 2 दिवसाआधी तुझ्या मनात येणार की परत जायचंय. बरोबर. पण जर तू देवीच्या दर्शनाला आलास, देवीच्या ह्या मंगळवारी देवीचं दर्शन केलंस, तर देवी म्हणणार नाही पुढच्या मंगळवारी येच म्हणून, पण तू स्वतः जाणार. त्याचं कारण कसं, तुला देवीचा प्रसाद मिळालेला असणार, तुला देवीचा अनुभव आलेला असणार. तर हीच एक या चॅनल थ्रू माझं सांगणं आहे. माझं सांगायचा प्रयत्न करतोय की मी ह्या गावचा नाही, पण हे पठण करावं असं वाटलं मला घुमडाई आईचं, म्हणून मी सांगितलं. कारण की माझा जो अनुभव आहे तो मी इथे सांगू शकत नाही, एवढा मोठा आहे आणि तो शब्दात सांगू शकत नाही. तर इकडे जर पॉसिबल झालं तर गावात सामूहिक पठण आपण जसं मंदिरात करतो, जर जसं एक माणसाने 108 वेळा बोललं तर सामूहिक पठण 10 जणांनी केलं तर त्याचं पूर्ण गावालाही फायदा येतो आणि फार गोष्टी त्यातून चांगल्या निघून येतात. तर हे सांगेन की घुमडाई देवीचं जे मंदिर आहे, घुमडाई देवीची जी मूर्ती आहे आईची, ती पश्चिमेला आहे. आणि पश्चिम दिशेचं महत्व सांगता सांगता आपण मी तुला घुमडाई देवीचं पण सांगितलं. त्याचं कारण असं की आपण तिच्याच भूमीत बसलोय आणि तिच्याच गावात बसलो आहे, तिच्याच गावात बसलेलो आहे. तर पश्चिम दिशा एवढी पॉवरफुल आहे. अजून सांगायचं तर चौके गाव ऐकलंयस तू? हो, चौके गावामध्ये गिरोबाचं मंदिर ऐकलंयस? गिरोबा मंदिराकडे पण महादेवांचं शिवलिंगाला तू नमन करतो, पाया पडतोस, तेही पश्चिमेला आहे. परत वांगणी गाव ऐकलंय? वांगणी गावात रवनाथ मंदिरात गेले. रवनाथ मंदिराकडे पण जेव्हा तू जातोस ते पांडवकालीनच मंदिर आहे तेही. तर मी माझं मूळ गाव असल्यामुळे मी तिथे जात असतो. तर तेही मंदिर पश्चिम दिशेला आहे. जेवढी जेवढी मंदिर पश्चिम दिशेला आहेत किंवा जेवढे जेवढे मंदिर म्हणण्यापेक्षा पाषाण प्रतिमा किंवा मूर्ती पश्चिमेला आहेत, ती बनतात ना, त्याची प्रचितीच वेगळी आहे. त्याला इच्छापूर्ती का म्हटलं गेलंय? जसं मी म्हणालो पश्चिमेला आकाश तत्व आहे. आकाश तत्वाकडे आपण बघतो म्हणजे तू डायरेक्ट पश्चिमेला जेव्हा मुख असतं तुझं, जेव्हा तू दर्शन घेतो आणि काही मागतोस ती तुझी इच्छा पूर्णच होणार. बरोबर. तर अशा या काही गोष्टी आहेत पश्चिमेच्या मंदिराच्या. जसं आपण मी देवगडचंही तुला सांगेन माझा अनुभव. महादेवांचं कुणकेश्वराचं पण मंदिर जेव्हा कोणी आता नॉर्मल सगळीकडे पॉसिबल झाले, मोबाईलमध्ये सगळ्यांच्या कंपास असतो, जेव्हा तुम्ही परमेश्वराकडे बघता आणि जी प्रसिद्ध सिद्ध सगळीच मंदिरं सगळेच देव सगळेच चांगलंच करतात, पण ही जी मंदिर आहेत स्पेशल आहे जी मी सांगतोय यांच्यावर तुम्ही अभ्यास करू शकता की त्याच्यावर कंपास घेऊन तुम्ही बघता तर पश्चिमेलाच मूर्ती असणार. देवगडातील वाडा गावातील विमलेश्वराचं मंदिर आहे, तेही तुम्ही जेव्हा दर्शन घेता तेही पश्चिम आहे. ते फार प्राचीन, त्या मंदिरावरती पण मी पूर्ण अभ्यास केलाय. तर जसं तुम्हाला मी हे सगळ्या गोष्टी सांगितल्या, तर पृथ्वीवरती जेव्हा दिशा बघितली जाते तेव्हा नेहमी म्हटलं जातं की पश्चिम दिशा आणि दक्षिण दिशा उंचावरती असावी आणि उत्तर आणि पूर्व खाली असावी. म्हणजे जो स्लोप असतो ना, जमिनीचा स्लोप म्हणतो तो. तर त्या मंदिराचं असं सांगेन की वाडा विमलेश्वर जे मंदिर आहे देवगडमध्ये वाड्यामध्ये, तर तिथे एंट्रीची ज्यांनी मंदिर बांधले ते दगडाच्या आत मंदिर बांधलेलं आहे असं माझा अनुभव. तर दक्षिणेतून तुम्ही उतरता, दक्षिणी उंच पाहिजे म्हणजे दक्षिणेतून तुम्ही शिड्या उतरता आणि त्या उत्तरेच्या दिशेने उतरता म्हणजे उत्तरेकडे स्लोप आला. बरोबर. ठीक आहे. परत पूर्वेकडे ईशान्येकडे पाणी आहे, जल आहे समोर तुम्ही बघाल तर. आणि मंदिर जे आहे ते पश्चिमेकडे, म्हणजे पश्चिमेला मंदिराची उंची आहे. तर पश्चिम दिशा आणि दक्षिण दिशा म्हणजे पूर्ण मंदिर वास्तूनुसार कसं आहे, म्हणजे त्यावेळी लोक ह्या सगळ्या गोष्टी मानायच्या, करायच्या आणि विचार पण करायचे सगळ्या गोष्टीचा. बरोबर. की मंदिराचं एंट्रन्स कुठून असावं, मंदिरात माणूस येणार तो कसा येणार, आणि ह्या गोष्टीचा विचार करायचे. आणि त्या सगळ्या नवग्रहांची ताकद आणि सगळी एनर्जी तिकडे एकविटवायची. आणि परमेश्वर जिकडे बसले, परमेश्वर जिथे स्वतः जिथे जागा घेतली त्यांनी, तर त्यांना त्या दिशेचा आपल्यापेक्षा किंवा भगवंताच्या पुढे कोणाच नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग तसंच परत एकदा सांगेन की घुमडाई आईचं कुठल्याही या गावामध्ये जे ग्रामस्थ आहेत त्यांना म्हणजे आपण जसं मी तुला म्हणालो की बाबांचं म्हणालो की बाबा भक्तांकडे जाण्यापेक्षा तुम्हाला ठरवायचंय, हे तुम्हीच ठरवा की तुम्हाला पंचाक्षरी बाबांकडे जायचंय, बाबा भक्तांकडे जायचंय पंचाक्षरी की देवीचं दर्शन घ्यायचंय. आणि हा मंत्र बोलून तुमचे सगळे दुःख कष्ट हरतील. हा माझा अनुभव. खरंच आपण या पवित्र अशा मंदिराच्या सानिध्यात, आता इथेच जवळच मंदिर आहे आपल्या मागे आणि त्या सानिध्यात आपण बसलेलो आहोत. पण त्या देवीवर आपला भाव जर असेल तर तुम्ही म्हटलात तसं जर आपण त्याचं नामस्मरण केलं, तिच्या सानिध्यात जर जाऊन बसलो तर कारण की काय होतं ना, कल्पनाच नसते. आता जसं इथे ग्रामस्थांना कल्पना असेल नसेल मला माहिती, पण काही लोकांना कल्पना नसते त्या मंदिराची, त्या मूर्तीची, त्या मंत्राची ताकद. तसा तो मंत्र आहे, तो जीवनाचं कल्याण करणारा मंत्र आहे. मी जो बोललो तो परत बोलीन मी. जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते, या मंत्रात सगळं आलं आणि हा मंत्र देवीच्या बरोबर खाली लिहिलेला आहे. हो. तर तो ग्रामस्थांनी यावं, 45 दिवस रोज पठण करावं 108 वेळा आणि त्यांनी चमत्कार बघावा. नक्कीच. मला वाटतं तुमचं हे आता विधान ऐकून बरेचसे ग्रामस्थ मंदिराकडे म्हणजे जातात, मोठा उत्सव सुद्धा होत असतो. हो. पण ते आता गांभीर्यानं तो हो. मंत्र म्हणतील आणि त्यांना त्यांचा नक्कीच फायदा मिळेल, हो. फळ सुद्धा मिळेल हो, चांगलं. कारण की ही शक्ती म्हणाल ना, की ही जी ताकद असते किंवा असं कुठली ताकद म्हणू शकतो किंवा अशी पुण्याही लागते की असं मंदिर आपल्या गावात असणं बरोबर. किंवा अशा गोष्टी आपल्या गावात असणं. दुसरी गोष्ट, मुंबईची पण जी मंडळी आहेत ते जर इकडे येऊन बोलू शकत नाही, तर त्यांनीही जे इकडचे कुंभारमाठचे आहेत, घुमडाईचे आहेत घुमडात. किंवा ह्या ज्या परिसरात आहेत किंवा कुठेही असतील, तर हा मंत्र घुमडाई देवीसाठी असं नाही किंवा परत रिपीट करतो मी, हा मंत्र त्यांनी मुंबईला बसून इथे करू शकतात. 108 वेळा रोज पठण करावा त्यांनी, जे इकडचे आहेत किंवा जे कोकणातले आहेत त्यांनी खरोखर इकडे येऊन देवीचं दर्शन घ्यावं आणि अनुभव घ्यावा. बरोबर. नक्कीच. लहान बाळ आपल्या घरात येतं, लहान बाळाचा जन्म होतो, त्यावेळी पहिल्यांदा तो घरात येताना त्याच्यासाठी कुठली दिशा योग्य आहे? दिशा सांगायची झाली तर त्याच्यासाठी पश्चिम हा. आणि नैऋत्याच्या मधली जी दिशा आहे पश्चिम नैऋत्य, तर ही साधारण माणसाला कशी काढता येणार? तर जेव्हा तुमच्या घराच्या पश्चिम दिशेकडे तुम्ही बघता, तुमच्या डाव्या हाताला किंवा पश्चिमेला आणि पश्चिमेच्या डाव्या हाताला जी जागा असते, जी रूम असते, तिकडे राहणं नेहमी चांगलं. त्याचं कारण काय? लहान बाळ असतं, त्याचं काम असतं सगळ्या गोष्टी ग्रास्प करणं, शिकणं. लहान वयात माणूस ज्या गोष्टी शिकतो, म्हणून असं म्हटलं गेलेलं आहे किंवा तुम्ही फार ऐकलंही असेल की लहान बाळाचे पहिले 3 वर्ष आणि कुठल्याही व्यापारामध्ये पहिले 3 वर्ष जर इम्पॉर्टंट तुम्ही नीट ठेवलात तर तुमचे फ्युचर चांगलं आहे. तर तसं पहिलं लहान बाळ जेव्हा येते, मुलगा असो मुलगी असो आपल्या घरात येते, त्याच्या शिक्षणासाठी, त्याच्या सगळ्या ग्रोथसाठी, मेंटल फिजिकल ग्रोथसाठी पश्चिम आणि नैऋत्याची जी मधली दिशा आहे पश्चिम नैऋत्य, ती नेहमी चांगली. तर जेव्हा तुमच्या घरी लहान बाळ येतं तर प्रयत्न करा पश्चिम आणि नैऋत्याच्या मधल्या रूम मध्ये आईला आणि बाळाला ठेवायचं. बरं. तिथे तो अभ्यास करणारा पण चांगला बनेल किंवा सगळ्या गोष्टीमध्ये तो ज्या क्षेत्रामध्ये जाईल मोठा होऊन, तर लहानपणीपासूनच त्याला ज्याची आवड असेल तर ते कॅच भरपूर लवकर करेल. कॅच म्हणजे आपण म्हणतो ना की स्मरणशक्ती झाली लहानपणी, माइंड आपलं शार्प हवं, ग्रास्पिंग पॉवर हवी, तर त्या दिशेमध्ये ते जास्त आहे. तिथे ज्या गोष्टी आपण करतो किंवा ज्या गोष्टी आपण ठेवतो त्या सेव्हिंग होतात आणि वाढतात. आता बघा, ज्या घरात आपण भाड्यानं राहायला जातो, कामानिमित्त काही गोष्टी असतात, मग आपल्याला भाड्यानं एखाद्या घरात राहावं लागतं, मग त्या वास्तूचा त्या भाडेकरूवर काही परिणाम होतो का? हो, होणार. ज्या वास्तूमध्ये आपण राहतो त्या वास्तूचा भाडेकरूला परिणाम होणारच. ओनरला तर होणारच आहे, जसं तुम्ही सांगता मालकाला, मालकाच्या नावावर कागद आहे तर होणार. पण ज्या वास्तूमध्ये तुम्ही राहताय, ज्या वास्तू ते चांगले परिणाम पण असतील किंवा वाईट परिणाम, मालकावर पण परिणाम होणार आणि त्या भाडेकरू पण होणार. मालकावर का होणार? ते पेपर त्या मालकाच्या नावावर आहेत. आणि दुसरी गोष्ट, भाड्यावर तुम्ही राहताय त्याचं कारण एक मी उदाहरण सांगेन, नाव नाही सांगू शकणार, पण या तलाठी होत्या एक, त्यांची आता बदली झाली. तर जेव्हा त्यांना कळलं मी वास्तुतज्ञ आहे, माझे काही कामांमुळे अशीच ओळख झाली वास्तूच्या, तर जेव्हा कळलं त्यांचा मुलगा सारखा आजारी पडायचा, त्यांनी सहज असंच सांगितलं. तर मी त्यांना विचारलं की कुठल्या दिशेला काय सांगू शकता का फोनवर, काही जाणं पॉसिबल नव्हतं की मी मुंबईला असल्यामुळे, सारखा आजारी असायचं. त्यानंतर कळलं त्यांचं दक्षिण दिशा फार ओपन होते. दक्षिण दिशा अशी वाईट नाहीये, पण दक्षिणेतलं कुठलं पद, जसं मी सांगितलं प्रत्येक दिशेला 8 पद आहेत, ते मॅटर करतात. तर त्यांची आता बदली झाली, ते गेलेही. आणि चांगलं सांगायचं झालं तर त्यांनी फोनही मला परत केला. त्यांनी आता प्लॅन करतायत बंगलो, तेही डिझाईन आपल्याकडनंच करतायत. तर अशा गोष्टी आहेत की तुमच्यावरती त्याचा परिणाम होणारच त्या गोष्टींचा. कारण की त्या वास्तूमध्ये शेवटी तुम्ही राहताय. आपण वास्तू म्हणजेच काय आपण सांगायचं तर, आपण दिवस संपल्यानंतर आपल्या ज्या घरी जातो, वास्तू म्हणजे आपलं घर. भाड्याने राहा किंवा नको राहा, तुम्ही राहताय तिकडे, बरोबर. सगळ्या गोष्टी तुम्ही तिकडे करताय, फक्त कामावरती जाण्यासाठी बाहेर पडताय, मग राहताय तिकडेच. मग ते तुम्हाला दोष देणार, त्याचे दोष तुम्हाला भोगावे लागणारच. सर, फेंगशुईच्या प्रकारे आपण आता अलीकडे आपण झाडं वगैरे लावतो, मनी प्लांट वगैरे असतील, मग त्याचा काय आपल्यावर परिणाम होतो? परिणाम सांगण्यापेक्षा फेंगशुई हे जे तुम्ही ऐकताय तेही आपल्याकडनंच घेऊन गेलेलंच नॉलेज आहे. त्यात डिफरन्स असा आहे, म्हणजे आपल्याकडनं म्हणजे आपल्या शास्त्रातून, वास्तुशास्त्रातून नेलेलं आहे. त्याचा डिफरन्स हे सांगायचं तुम्हाला. मनी प्लांट म्हणजे वायुतत्व किंवा बांबू जे आहे, जसं मी सांगितलं प्लांटमधनंच आपल्याला बांबूज भेटतात. तर मनी प्लांट जेव्हा ते लावायला सांगतात, ते तुम्हाला जे डायरेक्शन आहे ईस्टमध्ये सांगतात, नॉर्थमध्ये सांगतात, नॉर्थ ईस्टमध्ये सांगतात, तर पूर्व, ईशान्य आणि उत्तरेला. तर का सांगतात? उत्तरी ग्रोथची
जागा आहे, उत्तर ही तुम्हाला प्रगती देते. तर जेव्हा मनी प्लांट तुमचं येतं, तर मनी प्लांटची एकच फक्त तुम्हाला काळजी घ्यायची, मनी प्लांट जेव्हा उगतं तेव्हा ते खाली पडता कामा नये, त्याला रस्सी किंवा कशाने तरी टांगावं, जेणेकरून ते वरच जात राहील. आणि फेंगशुई आणि याचा फरक सांगायचा तर फेंगशुई पण हेच आहे, एवढंच आहे की आपण तत्वावर चालतो आणि ते तत्वांबद्दल काय सांगत नाही, डायरेक्ट तुम्हाला बांबू प्लांट देतात, मनी प्लांट देतात, काही प्लांट आहेत ते देतात, तेच आहे. ओके. असा मोठा फरक नाही, ते फक्त तत्व सांगत नाही किंवा ते आपल्याकडनंच नेलंय किंवा आपल्या आयडियाज बघतायत हे सांगत नाही. पण तुम्ही जिकडे राऊंड द क्लॉक जिथे तुम्ही याल, सगळ्या लॉजिक लावाल, ते तुम्हाला पुराण, ग्रंथ, शास्त्रांमध्ये भेटलेलं, फक्त त्याची स्टाईल बदलली, लॉजिक बदललं. जर तुम्ही आजही बघाल की सांगायचंच गेलं तर तुम्ही मुंबईला जाता कधी? जातो. सिद्धिविनायक मंदिर दादर पश्चिमेला की पूर्वेला आहे? तेवढं नाही माहित. नाही माहिती. दादर पश्चिमेला आहे. पश्चिमेला. जेवढी मंदिरं पश्चिमेला आहेत मुंबईची ती सगळीच फेमस आहेत. सगळीच फेमस म्हणण्यापेक्षा सगळेच प्रचित आहे, चमत्कारिक मंदिर आहेत. तर पश्चिमेचं ही एक फार मोठी हे आहे, ज्यांना माहित नाही लोकांना. तर पश्चिम दिशा ही घरामध्ये पण साफ असावी, चांगली असावी. पश्चिम दिशा ही तुमची इच्छापूर्ती आहे. बरं सर, सध्या आपण जर बघितलं तर कोकण हे मोठ्या प्रमाणात डेव्हलप होत आहेत, म्हणजेच मोठमोठ्या इमारती बांधल्या जात आहेत, मोठमोठे वास्तू येथे उभे राहत आहेत. मग नवीन वास्तू बांधताना किंवा नवीन घर बांधताना आपण वास्तुशास्त्रानुसार ते कसं बांधावं? नक्की. यासाठी मी स्पेशल एक प्लॅन आणलेला आहे, एक बेसिक प्लॅन आणलाय, जेणेकरून एखादं कोण नवीन घर बांधत असेल आणि ज्यांना वास्तू कन्सल्टंट म्हणजे म्हणतो ना आपण, बोलवता येत नाही, अफोर्ड नाही करतायत, किंवा एखादी माहिती हवी आहे बेसिक की घर बांधायचंय आणि नॉर्मली घर बांधण्या एवढे त्यांच्याकडे पैसे आहेत आणि बाकीच्या गोष्टी ते नाही करू शकत, तर त्यांच्यासाठी एक प्लॅन आणलाय मी स्पेशल आज. तर तुम्ही ह्या प्लॅन मध्ये बघाल तर आपण एंट्री दिली आहे ईस्ट कडनं, पण ईस्ट कडे जेव्हा आपण बघतो सूर्याकडे जराशी डाव्या बाजूला आहे, तर तिथून आपली एंट्री दिलेली आहे पूर्वेकडनं आणि त्याच्या पुढे तुम्हाला दाखवलेला आहे वरांडा. त्याच्या आपण पुढे जातोय आग्नेय दिशेला. तर आग्नेय दिशेमध्ये जो किचनचा भाग दिलाय त्यात किचन अँड डायनिंग लिहिलं तुम्हाला दिसतंय. तिथे तुमच्याकडे शेगडी कुठे ठेवायची आहे आणि तुमचा बेसिन कुठे आहे ते दाखवलेलं आहे. त्याच्या पुढे जर तुम्ही जाल तर बेडरूम दाखवलेला आहे, ते झोपायची दिशाही दाखवली, तुमचं डोकं कुठे आणि पाय कुठे. त्याच बेडरूमला लागून जो मास्टर बेडरूम आहे किंवा त्या बेडरूम मध्ये टॉयलेट आहे ते आहे दक्षिण आणि नैऋत्याच्या मध्येच, म्हणजे दक्षिण नैऋत्यामध्ये. तर दक्षिणेला एक बेडरूम दिले, त्याच्या पुढे आपण जे बेडरूम दिले नैऋत्याच्या दिशेला तिथे लिहिलंय आपण एल्डर्स बेडरूम. त्याचं कारण असं की घरातले आजी आजोबा, आता मग अशी मी सांगितलं नैऋत्य स्टेबिलिटीची दिशा आहे, तर एखादा माणूस तुम्ही जर बघाल की रिटायर झाल्यावरती पण शांत बसत नाही, काही ना काही काम चालू असतं, म्हणून वयस्कर लोकांना थोडं स्टेबिलिटी किंवा शांत दगदग कमी करण्यासाठी ती रूम आपण सजेस्ट करतो, ज्याला मास्टर बेडरूम पण म्हणलं जातं नॉर्मल सगळ्या मास लँग्वेज मध्ये. त्याच्या पुढे आपण येतोय पश्चिमेला आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल पाटलादार आपल्याला लागतात, पश्चिमेला पाटलादार दिलेला आहे. त्याच्या पुढे एक कॉमन टॉयलेट दिलेलं आहे, काही कॉमन टॉयलेट घरात हवा, तर ते पश्चिम आणि वायव्याच्या मध्ये, म्हणजे पश्चिम वायव्याच्या दिशेला. त्याच्या पुढे आपण वायव्याच्या दिशेला एक बेडरूम दिलेली आहे, ती म्हणजे आपल्याकडे येणारे पाहुणे किंवा चाकरमानी गणपतीत येतात आणि परत जातात, किंवा काही जत्रा असते, भराडी आईची जत्रा आहे किंवा आणि भरपूर जत्रा असतात देवींच्या आपल्या, किंवा काही सप्ताह असतो, दहिकालो असतो, तसे येणं आवड आहेत जी येतात त्यांच्यासाठी आपण गेस्ट रूम म्हणूनही वायव्याला दिले. त्याच्या पुढे जर तुम्ही उत्तर भागात जाता तर उत्तर भागात मध्ये तुम्ही बघते लिव्हिंग रूम म्हणजे काय, जिथे सगळे बसतात आणि टीव्ही युनिट दाखवलं आणि सोफा दाखवलेला आहे, ज्याची दिशा ज्याचं मुख आपण पूर्वेकडे आणि ईशान्येच्या बाजू दाखवलेलं आहे. तर उत्तरेकडे लिव्हिंग रूम का, बाकी काही गोष्टी का नाही, तर नेहमी आपण म्हणत आलोय उत्तरेकडे जडत्व म्हणजे जलतत्व जडत्व, आणि जलतत्व काम काय करतं, संधी द्यायचं. तर तिकडे जडत्व आलं तुमचं नेहमी की तुमच्या कामामध्ये, तुमच्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये तुम्हाला नेहमी काय ना काय सतत येणार इंटरव्ह्यू तुमच्यापर्यंत, तुमचं काम होणार नाही, अशा काही गोष्टी घडणार. म्हणून जलतत्व कुबेराची दिशा नेहमी हलके ठेवावी. त्याच्या पुढे आपण ईशान्य जे बघतोय पूर्व आणि उत्तरेच्या मध्ये, तिथे पूजा रूम आणि देवघर असं लिहिलेलं आहे. तर हा एक परिपूर्ण प्लॅन आहे. ज्यांना नॉर्मल बेसिक घर बांधायचं आहे, ज्यांचं पूर्वेकडे दरवाजा येऊ शकतो किंवा पूर्वेला जे दरवाजा घेऊ शकतात, त्यांनी असा प्लॅन यूज करू शकतात, ज्यांनी ह्याच्यात बेसिक वास्तुशास्त्र सगळं आपण बेसिक पॅरामीटर्स इन्क्लूड केलेले आहेत. आणि मध्ये जो ब्रह्मस्थान लिहिलेला दिसतोय म्हणजेच पोट, वास्तुपुरुषाचं पोट, वास्तुपुरुषाची नाभी जिथे असते, जसे आपल्या पोटाची नाभी आहे किंवा आपला मिडल हा आहे नाभी आपली, तर वास्तुपुरुषाची जी नाभी आहे ब्रह्मस्थान, ज्याच्यावरती आपण म्हणतो भिंत यायला नको, काही यायला नको, तो स्थान आपण खाली दाखवलेला आहे. अशा प्रकारे हा प्लॅन आहे, हा एक बेसिक प्लॅन आहे. ह्या प्लॅन वरती तुम्ही नॉर्मल कुठलंही एखादं घर असंही डिझाईन केलं, ज्यांना वास्तू करणं पॉसिबल नाही, तरी तुम्हाला कुठलेच प्रॉब्लेम येणार नाही.
सर, वास्तुदोषाविषयी आपण अतिशय छान पद्धतीनं आम्हाला बरंचसं मार्गदर्शन केलेलं आहे, जे मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना फायद्याचं ठरणार आहे. कारण बऱ्याच गोष्टी, वास्तू कशा बांधाव्यात, आपला परिसर कसा असावा, या बऱ्याच गोष्टींना आपण स्पर्श करत गेलेले आहोत. आता असेच आमचे जसे प्रश्न होते त्याप्रमाणे प्रेक्षकांनाही अनेक प्रश्न ही मुलाखत बघताना पडू शकतात. हो. मग त्या प्रश्नांचं निरसन करण्याकरिता मी आपला जो नंबर आहे, फोन नंबर आहे, तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या देत आहे, की जेणेकरून ते तुमच्याशी संपर्क साधतील आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या त्यांच्या दूर होतील. हो. त्यामुळे आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या मालवणमध्ये, या घुमडे गावात आपण उपस्थित आहात आणि आमच्या प्रेक्षकांना आपण बहुमूल्य असं वास्तुशास्त्राविषयी, खरं तर मनाचं शास्त्र कोणतं तर ते मानसशास्त्र आणि वास्तूचं शास्त्र म्हणजेच वास्तुशास्त्र, आणि या वास्तुशास्त्राविषयी अतिशय सुंदर अशी, सखोल अशी माहिती सरांनी आपल्याला दिलेली आहे. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर सरांशी तुम्ही वैयक्तिकरित्या संपर्क साधून आपल्या शंकांचं निरसन करू शकतात. सर, आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपले आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू, धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.